फर्स्ट आहे इफेक्टिव्ह, प्रोनाऊन्सिएशन आहे इफेक्टिव्ह. आता माहिती का, ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येक शब्दांच्या व्हिडिओमध्ये मी असं दिलेलं आहे की याची प्रोनाऊन्सिएशन करताना ही इझी जायला पाहिजे. इफेक्टिव्ह म्हणजे आपल्याला शब्द सोप्या पद्धतीने वाचता येतो. इफेक्टिव्हचा मीनिंग आहे प्रभावी. द ॲक्ट प्रोव्हाइड्स इफेक्टिव्ह प्रोटेक्शन ऑफ वुमन. हा जो ॲक्ट आहे हा कायदा महिलांना प्रभावी संरक्षण प्रदान करतो. सेकंड आहे प्रोटेक्शन. प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण. द लॉ इन्श्युअर्स प्रोटेक्शन ऑफ द वुमन राईट्स. कायदा महिलांच्या हक्कांचे, वुमन राईट्सचे संरक्षण सुनिश्चित करतो. राईट्स हक्क. एव्हरी सिटिझन हॅज फंडामेंटल राईट. प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क आहेत. आता ह्या शब्दांमध्ये सुद्धा आपण शिकू शकतो की फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क. आता मूलभूत हक्क हे कोणत्या अनुच्छेदमध्ये येतात ते सांगायचं. गॅरंटी. गॅरंटी हमी दिलेले. दिस राईट्स आर गॅरंटीड बाय द कॉन्स्टिट्यूशन. बाय द कॉन्स्टिट्यूशन. हे हक्क संविधानाने हमी दिलेले आहेत. कॉन्स्टिट्यूशन संविधान. द कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ इंडिया. सर्वोच्च कायदा ऑफ इंडिया. भारताचा सर्वोच्च कायदा आहे कोणता? कॉन्स्टिट्यूशन. आता जर तुम्ही बघितलं ना तर AIB मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारतो की सुप्रीम लॉ ऑफ इंडिया, मग त्याचं आन्सर आपण कॉन्स्टिट्यूशन देऊ शकतो. विक्टिम पीडित व्यक्ती. द विक्टिम अप्रोच्ड द कोर्ट फॉर रिलीफ. पीडित व्यक्तीने दिलाशासाठी न्यायालयात अर्ज केला. व्हायलन्स हिंसा. व्हायलन्स अगेन्स्ट वुमन इज पनिशेबल बाय लॉ. महिलांवरील हिंसा कायद्याने शिक्षापात्र आहे. फॅमिली कुटुंब. द डिस्प्यूट अरॉज विथिन द फॅमिली. वाद कुटुंबामध्ये निर्माण झाला. कनेक्टेड संबंधित. मॅटर्स कनेक्टेड विथ द केस म्हणजे प्रकरणाशी संबंधित. वेअर कन्सिडर प्रकरणाशी संबंधित बाबी विचारात घेण्यात आल्या. इन्सिडेंटल अनुषंगिक. द कोर्ट मे पास इन्सिडेंटल ऑर्डर. न्यायालय अनुषंगिक आदेश देऊ शकते. इनॅक्टेड अधिनियमित केलेले. द ॲक्ट वॉज इनॅक्टेड बाय पार्लिमेंट. कायदा संसदेद्वारे अधिनियमित करण्यात आला. पार्लिमेंट संसद. पार्लिमेंट पास्ड द लेजिस्लेशन. संसदेने कायदा मंजूर केला. रिपब्लिक म्हणजे प्रजासत्ताक. इंडिया इज अ रिपब्लिक. भारत एक प्रजासत्ताक देश. प्रिलिमिनरी प्रारंभिक. चॅप्टर I कंटेन्स प्रिलिमिनरी प्रोव्हिजन्स. प्रकरण 1 मध्ये प्रारंभिक तरतुदी आहे. शॉर्ट टायटल संक्षिप्त नाव. शॉर्ट टायटल म्हणजे संक्षिप्त नाव. द शॉर्ट टायटल ऑफ द ॲक्ट इज मेन्शन इन सेक्शन 1. कायद्याचे संक्षिप्त नाव कलम 1 मध्ये दिलेले आहे. एक्सटेंट लागू क्षेत्र. द एक्सटेंट ऑफ धिस ॲक्ट इज द होल ऑफ इंडिया. हा कायदा संपूर्ण भारतभर लागू आहे. कमेन्समेंट प्रारंभ. द कमेन्समेंट डेट इज नोटिफाईड
बाय द गव्हर्मेंट, प्रारंभाची तारीख सरकार अधिसूचित करते की कायदा कधीपासून लागू होईल. होल ऑफ इंडिया, संपूर्ण भारत. द ॲक्ट एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया, हा कायदा संपूर्ण भारतात लागू आहे. कम इंटू फोर्स, अंमलात येणे. द ॲक्ट कम इंटू फोर्स इन 2006, हा कायदा 2006 मध्ये अंमलात आला. सेंट्रल गव्हर्मेंट, केंद्र सरकार. द सेंट्रल गव्हर्मेंट इश्यूड अ नोटिफिकेशन, केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली. नोटिफिकेशन, अधिसूचना. द नोटिफिकेशन वॉज पब्लिश्ड इन द गॅजेट, अधिसूचना राजपत्रात प्रकाशित करण्यात आली. गॅजेट म्हणजे राजपत्र. ऑफिशियल गॅजेट, राजपत्र. द ऑर्डर वॉज पब्लिश्ड इन द ऑफिशियल गॅजेट, आदेश राजपत्रात प्रकाशित करण्यात आला.